चला तर मंडळी, चपातीवरती बेसनचं मिश्रण टाकून अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे घेतलेला आहे मिक्सिंग बाउल. त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची. चवीनुसार मीठ घालायचं. याचबरोबर आपल्याला काही स्टफिंग टाकून घ्यायचं. बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कांदा हे सगळं समप्रमाणात घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला आवडते व्हेजिटेबल भाज्या यामध्ये तुम्ही कट करून घालू शकता. त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर आपण कट करून यामध्ये घातलेली आहे. आता हे सगळं सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्या कांदा टोमॅटोला पाणी सुटतं. त्यामुळे हे अगोदर घालायचं आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. या मिश्रणापासून आपण अतिशय चविष्ट आणि अगदी छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवू शकतो झटपट हा पदार्थ. हा पदार्थ खायला अतिशय चविष्ट लागतो. तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने ही रेसिपी ट्राय करा. रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे. चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते. तर पहा, अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे. तर मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ किंवा खूप सैलसर नाही ठेवायचं. अगदी अशा स्वरूपाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता लगेचच आपल्याला पुढची प्रोसेस करायची. आता पहा, अशा पद्धतीची एखाद्या 2 पोळ्यांचं आपलं पीठ फ्रीजमध्ये शिल्लक राहतं किंवा आपण पोळी लाटत असताना नाश्त्यासाठी झटपट होणारा हा पदार्थ आहे. नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. तसंच लहान मुलं बाहेरच्या अनहेल्दी गोष्टी मागतात, तर त्या गोष्टींपासून तुम्ही वाचवण्यासाठी लहान मुलांना हा चटपटीत पदार्थ बनवून देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातील आणि ओळखू सुद्धा शकणार नाहीत की पोळीपासून बनवलेला आहे. तर इथे आपण ही पोळी जी आहे ना, तर अगदी सरळ साधी पोळी लाटून घेत आहोत. इथे तुम्हाला पोळीला तेल लावून फोल्ड करून लाटायची नाही. अगदी सोप्या पद्धतीने आहे तशी पोळी लाटून घ्यायची आहे. फक्त गोल गरगरीत आपण इथे पोळी एकसारखी पातळ लाटून घ्यायची आहे. खूप पातळ पोळी लाटायची नाही. नॉर्मल पोळीपेक्षा थोडीशी जाड राहू द्यायची. तर अशा पद्धतीने आपली ही पोळी लाटून झालेली आहे. नेहमीच्या पोळीपेक्षा अगदी किंचित जाड पोळी लाटून घेतलेली आहे. इकडे पॅन गरम व्हायला ठेवला. त्यावरती ही पोळी आपल्याला टाकून घ्यायची आहे. पोळी सुरुवातीला लगेचच गरम तव्यावरतीच आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता इथे पहा, खालून थोडेसे बबल यायला लागले की मग आपल्याला ही पोळी पलटवून घ्यायची आहे. तर इथे पहा, खालच्या साईडने छान पोळी भाजल्या गेलेली आहे. आता ही पोळी आपल्याला पलटवून घ्यायची आहे. पलटवून उलथण्याने दाबून ही पोळी भाजून घ्यायची, म्हणजे खालच्या साईडने एकसारखी आणि सगळीकडून भाजल्या जाते. तर पोळी आपण फोल्ड न करता लाटली तरी सुद्धा पोळी थोडीशी फुगत आहे. तर आता खालच्या साईडने पोळी चांगली भाजून घ्यायची आहे. तसंच वरच्या साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचं. आता तुमच्याकडे बटर नसेल तर तूप किंवा तेलाचा वापर तुम्ही इथे करू शकता. आता सगळीकडे एकसारखं हे बटर आपण लावून घेणार आहोत. बटरच्या ऐवजी तुम्ही ना इथे तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर आता अशा पद्धतीने बटर दोन्ही साईडने आपल्याला लावून घ्यायचं आहे. खालच्या साईडने सुद्धा छान पोळी भाजलेली केलेली आहे. कुठे जर पोळी फुगत असेल तर तिथे ना तिला होल करून घ्यायचं, म्हणजे ती फुगत नाही. तर सगळीकडे एकसारखं हे बटर आपल्याला लावून घ्यायचं आहे. बटरमुळे खरं तर या पदार्थाला आणखीन छान चव येते. तसे तूप लावल्यामुळे सुद्धा येते आणि ऑप्शनला तूप नसेल, बटर नसेल तर तेलाने सुद्धा छानच हा पदार्थ तयार होतो. तर बटर सगळीकडे व्यवस्थित लावून झालं की गॅसची आच जे आहे ते एकदम मंद ठेवायचे आहे आणि आता यावरती आपण तयार करून घेतलेलं मिश्रण घालून घेणार आहोत. मिश्रण एकदा सुरुवातीला फेटून घ्यायचं आहे, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार मिश्रण यावरती घालून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मिश्रण घालून घेतलेलं आहे. भाजीची 1.5 पळी इतकं मिश्रण आपण इथे घालून घेतलं असेल किंवा नॉर्मली वाटीने 1 वाटी इतकं मिश्रण यावरती घालून घेतलं. आता हे पातळ मिश्रण आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. सगळीकडे पोळीवरती हे मिश्रण ना एकसारखं पसरवून घ्यायचं. या पद्धतीचा पदार्थ तुम्ही आजवर कधीही खाल्ला नसेल. पदार्थ बनवून अगदी झटपट होतो, पण चवीला खरंच खूप छान होतो. मी सांगते म्हणून तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने हा पदार्थ ट्राय करा. तुम्हाला वेगळं यासाठी काहीच करत बसायचं नाही. अगदी पोळ्या लाटता लाटता सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. तर पहा, तोपर्यंत आपण व्यवस्थित असं हे बेसन पीठ आणि तसंच त्यामधले सगळे व्हेजिटेबल आपण व्यवस्थित पसरवून घेतलेली आहे. आता यावरती थोडंसं लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये तिखटाचा अजिबात वापर केलेला नाही. तर यावरती लाल तिखट टाकायचं, कारण लहान मुलांना खायचं आहे. जर तुम्हाला मोठ्या माणसांसाठी करायचं असेल ना, तर तुम्ही यामध्ये हिरवी मिरची ठेचून घालू शकता किंवा अगोदरच लाल तिखट घातलं ना तरी सुद्धा
सुद्धा चालेल किंवा कट करून हिरवी मिरचीचा वापर करू शकता. झाकण ठेवायचं म्हणजे वरचं बेसन पीठ सुद्धा छान असं शिजलं जातं किंवा तसं ड्राय झालं ना, पूर्णपणे बेसन पीठ ड्राय झाल्यानंतर आपल्याला ही पोळी पलटवून घ्यायची आहे. खालून पाहू शकता छान कलर आलेला आहे, पण गॅस मंद ठेवल्यामुळे पोळी कुठेही करपलेली नाही. तर पोळी आपल्याला करपू द्यायची नाही, त्यासाठी गॅसची आच जी आहे ना, आता एकदम कमी ठेवायची आहे. इथे अगदी तुम्ही मीडियम आचेवरती आता ही बाजू भाजून घेऊ शकता. एकदम छान असा हा म्हणजे पदार्थ तयार होतो. आता याला तुम्ही नाव काय देणार ना, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण आता खालच्या साईडने सुद्धा बेसन पिठाच्या बाजूने सुद्धा छान अशी पोळी भाजून घेतलेली आहे. तर तसं जर म्हणायला गेलं ना, तर मस्त असा पोळीपासून हा पिझ्झा सुद्धा तयार होतो. शिवाय तुम्ही याला पराठा सुद्धा म्हणू शकता. तर आता इथे ना चीजचं एक क्यूब घेतलेलं आहे. सगळीकडे हे चीज ना एकसारखं आपल्याला किसून घ्यायचं आहे. चीज घातल्यानंतर ना ओळखू सुद्धा येणार नाही मुलांना, की हा चपातीपासून बनवलेला पदार्थ आहे. मुलं अगदी आवडीने खातील. खरं तर ना हा पदार्थ भरपूर वेळा बनवलेला आहे आणि जितक्या वेळा बनवला ना तितक्या वेळा मुलाने खूप आवडीने खाल्लेला आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं असतील ना, तर तुम्ही सुद्धा हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. तर पहा अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे एक चीजचं क्यूब घेतलं होतं, ते पूर्ण ना यावरती किसून घातलेलं आहे. आता हे पूर्णपणे चीज जे आहे ना, ते मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे पोळी जी आहे ना, ते शेकून घ्यायची आहे. गॅसची आच मात्र मंद ठेवायची आहे, कारण खालच्या साईडने आपली पोळी पूर्णपणे भाजल्या गेलेली आहे. आता फक्त पटकन वरतून झाकण ठेवलं ना, की आपल्या चीजला हीट भेटतं आणि ते मेल्ट होतं. त्यामुळे झाकण ठेवूनच चीज मेल्ट करून घ्यायचं. अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये इथे चीज ना मेल्ट झालेलं आहे. लगेचच आपल्याला ही पोळी उचलून घ्यायची. खालच्या साईडने बघू शकता आहे तशी क्रिस्पी आहे, अजिबात जास्त भाजलेली नाही. तर मस्त आपला हा चीजी पराठा किंवा चीजी पिझ्झा मस्त चपातीपासून तयार झालेला आहे. चीजी पराठा म्हटलं ना तरीसुद्धा काहीच हरकत नाही. खूपच सुंदर असा बेसनाचा हा चपातीचा पदार्थ तयार झालेला आहे. अतिशय चविष्ट, अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी येईल ना इतका चवदार हा पदार्थ लागतो. तर आता याला मस्त असं पीसेसमध्ये कट करून घेऊया. तुम्ही हवे त्या पीसमध्ये याला 2 डिवाइडमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता किंवा पिझ्झासारखं सुद्धा कट करू शकता. जर तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ना, तर त्याने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने हे कट होती. पण आता पोळी चाकूने कट करायला ना, थोडीशी कडक भाजलेली असते ना, त्यामुळे थोडंसं हट जातं, पण कट होते. तर अशा पद्धतीने आपण इथे हा पिझ्झा कट करून घेतोय. तर ना पिझ्झा म्हटलं ना तरी काही कमी नाही. मुलांना फक्त नाव नाही, तर चवसुद्धा जबरदस्त लागणार आहे. फक्त पिझ्झा नावच नाही, तर नावाप्रमाणेच पिझ्झापेक्षाही जबरदस्त ही पोळी लागणार आहे. खात्रीने सांगते एकदा नक्की बनवा अशा पद्धतीने. तर इथे तोपर्यंत आपली मस्त ही पोळी कट करून झालेली आहे. सुरेख आणि सुंदर, आकर्षक, दिसायलाही सुंदर झालेली आहे. तशीच चवीला तर कॉम्प्रोमाइज नाही. चवीला अप्रतिमच लागते. तर पाहू शकता तुम्ही दिसायलाही एकदम देखणी आपली ही पोळी तयार झालेली आहे. पाहताना ना अगदी तुमच्या सुद्धा तोंडाला पाणी येईल. तसंच आपल्याला छोट्या-मोठ्या भुकीसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ ना अगदी झटपट तयार करू शकता. पहा चहाच्या टायमिंगला आपल्याला छोटी-मोठी भूक असते. त्यावेळेला काहीतरी खायची इच्छा होते. त्यावेळेला सुद्धा तुम्ही ना ही चटर-पटर मस्त ही पोळी बनवू शकता. फ्रिजमध्ये असंही तसंही आपलं पीठ असतंच. त्यामुळे ना त्या पिठापासून सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ सॉससोबत खायला अतिशय चविष्ट लागतो. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.